चला मित्रांनो, आपण पाहत आहोत हा तिसरा पार्ट आहे आणि तिसऱ्या पार्टमध्ये वर्ग 7वीच्या विज्ञानाचा दुसरा धडा आपण पाहत आहोत आणि त्याचं नाव आहे प्लांट स्ट्रक्चर अँड फंक्शन. यातला आपण बराचसा भाग पाहिलेला आहे रूट्सचा. आता आपल्याला बघायचं आहे स्टेम. बघा या ठिकाणी बघा स्टेमच्याबद्दल माहिती दिलेली आहे पार्ट. बघा या ठिकाणी इंटरनोड. आता इंटरनोड म्हणजे काय बरं, आपण पाहतो आहे हा एक खडा मराठीमध्ये म्हणतो आणि हा एक खडा आणि या खड्यामधला जो भाग असतो दॅट इज कॉल्ड इंटरनोड. इंटरनोड मीन्स द डिस्टन्स आर द पार्ट ऑफ द स्टेम बिटवीन द टू नोड्स. द डिस्टन्स बिटवीन द टू नोड्स इज कॉल्ड इंटरनोड्स. इंटरनोड्सच्या नंतर काय बरं काय असते, एखादा पान असतो त्याला आपण लीप म्हणतो आणि लीपच्या आणि स्टेमच्या मधामध्ये एक छोटासा काहीतरी अंकुरलासारखा भाग दिसतो दॅट इज कॉल्ड बर्ड. वी से बर्ड, दिस इज बर्ड अँड देन इट इज अपाइकल बर्ड. इट इज कॉल्ड अपाइकल बर्ड. इसको हम अपाइकल बर्ड बोलेंगे और ये ग्रोविंग एंड ऑफ दी स्टेम बोलेंगे और ट्री बोलेंगे. तो या प्रकारचे बघा भाग काय बरं पार्ट ऑफ दी स्टेम्स आहे. कोणकोणते आहे? इंटरनोड, नोड, बर्ड, लीप, अपायकल बर्ड अँड ग्रोविंग, वी कॅन से ग्रोविंग एंड. तर बघा आपण टेक्स्टमध्ये काय दिलं त्याप्रमाणे आपण पाहूया या ठिकाणी. स्टेममध्ये बघा आपल्याला काय दिलं तर दी स्टेम ग्रो अबाव दी सॉईल फ्रॉम दी प्युमिल. स्टेम ग्रो अबाव दी सॉईल फ्रॉम दी प्युमिल ऑफ दी स्प्राउटिंग सीड. मग अशी आपण सीड पाहिली आहे आणि या सीडच्या वरच्या भागाला आपण प्युमिल म्हणतो, ज्यापासून काय बरं ल्यूज डेव्हलप होणार आहे. बरोबर आहे. तर हा काय जो भाग आहे लक्षात ठेवा, हा स्टेम होतो आहे. ॲज ए स्प्राउट ग्रो द लेंथ ऑफ स्टेम ग्रॅज्युअली इन्क्रीजेस टू. म्हणजे स्प्राउट जसा ग्रो होतो तसं तसं काय बरं स्टेमसुद्धा काय बरं ग्रॅज्युअली इन्क्रीज होतो, मोठा होतो. देर आर नोट्स ऑन दी स्टेम. आता आपण पाहिले नोट्स. नोट्स म्हणजे खडे. ऊसाचे पहा ना, ऊसाचे खडे असतात ना, ऊस पाहिला गन्ना त्याला काय बरं असं लांब असतं आहे की बरोबर आहे ना, आणि त्याला काय बरं जागोजागी काय बरं खडे असतात ना असे धीज आर दी नोट्स. आणि इंटरनोट्स कशाला म्हणू बरं, या दोनमधला अंतर दॅट इज डिस्टन्स बिटवीन टू नोड्स इज कॉल्ड इंटर नोड म्हणूया. आणि त्या ठिकाणी बघा असं थोडंसं असं काही स्केल असते आहे ना, स्केल असते ना दॅट इज त्याला काय म्हणू आपण या ठिकाणी दिलेलं आहे बर्ड. काय दिलेलं आहे? बर्ड. दॅट इज बर्ड. आणि आपण काय बरं तुम्ही खेळातले असाल तर आपल्याला माहीत आहे की ऊस जेव्हा लागवड करते तर हा बर्ड्स असलेला भाग काय बरं आपण लागवड करत असतो. म्हणजेच काय बरं ह्या बर्ड्सपासून नवीन झाड तयार होत असते. बघा आपण पुढं पाहूया आपण. देर आर नोड्स ऑन दी स्टेम, ल्यूज कम आऊट ॲट दी नोड्स. नोड्सपासून काय बरं ल्यूज कम आउट्स होतात. दी पार्ट ऑफ दी स्टेम बिटवीन टू नोड्स इज कॉल्ड इंटरनोड. व्हॉट इज मीन बाय इंटरनोड? तर आम्ही काय म्हणणार बरं दी पार्ट ऑफ स्टेम between two nodes is called internode. The steep or the apical end, apical bud or apical bud है ना, त्याला सुद्धा काय म्हटलं गेलेलं आहे? बर्ड म्हटलं गेलेलं आहे. काय म्हटलं गेलेलं आहे? बर्ड म्हटलं गेलं आहे. The tip or the apical end of the stem is called bud. Observe the branch of any plants and identify different part as per diagram. या प्रकारची डायग्राम पण पाहतो आहे. बघा ऊसाचं एक उदाहरण मस्त छानपैकी देऊ शकतो आहे मी या ठिकाणी तुम्हाला. ऊस असता तर हा एक खळा राहिला असता, येथून ऊसाचं पान निघलं असतं अशा प्रकारे. बरोबर आहे. इथून एक खळा राहिला असता, ऊसाचं पान कदाचित दुसरीकडे निघालं असतं. बरोबर आहे. आणि इथे थोडासा काय बरं स्केली भाग राहिला असता, ज्याच्यातून काय बरं नवीन झाड निघत असते बर्ड. आणि वरचा जो शेंडा असतो तो अपायकल बर्ड म्हणतो आपण. या प्रकारची डायग्राम स्टेमची असते आहे. आणि बघा याला काय करायचं आहे, कंप्लीट दी चार्ट.
कलेक्ट इन्फॉर्मेशन अबाउट लोकल प्लांट्स टू. काय बघायचं आहे, शुगर केन थिकनेस बघायची आहे ऑफ दी नोड. थिकनेस काय बरं जास्त नसते ही जवळपास, म्हणजे काही याच्यामध्ये 1 इंच 2 इंच असते. लेंथ ऑफ इंटरनोड ही वेगवेगळी असते, 6 इंच 4 इंच जवळपास 9 इंचापर्यंत असते. फेनिक्विक त्याच प्रकारे आपण पाहू शकतो. आणखी आपल्या एरियातली ही ॲक्टिव्हिटी पूर्ण करायची आहे मित्रो. यू हॅव टू फिल अप दी ऑल दिस ॲक्टिव्हिटी. ओके. देन we are going to study, we have to study next part, and that is leaf. आपल्याला माहीत आहे की लीफ कुठे असतं माहीत आहे ना. आताच आपण पाहिलं स्टेमवर लीफ असतं आणि या लीफचे पार्ट्स आपल्याला बघायचे आहे. काय बघायचे आहे, पार्ट्स. बघा, एक कंप्लीट लीफ घेतला तर ज्या ठिकाणी दी पार्ट व्हेअर द लीफ इज अटॅच टू स्टेम, या हा स्टेम आहे समजा या स्टेमला अटॅच झालेला असते, दॅट इज कॉल्ड लीफ बेस. त्या लीफच्या जवळ छोटे छोटे पानासारखे भाग असतात, दॅट इज कॉल्ड स्टिपूल. देन पेट्यूल, ज्याला आपण पानाचा देठ म्हणतो. देन पानाचा जो पृष्ठभाग असतो, चापटा भाग असतो, दॅट इज कॉल्ड लीफ ब्लेड. ये सब लीफ ब्लेड है. जो मेन व्हेन्स असते मधामध्ये, दॅट इज कॉल्ड मिड वेन. छोटी छोटी वेन असते त्याच्यामध्ये, त्याला आपण वेन म्हणतो. पानाचा काठ जो असतो त्याला लीफ मार्जिन म्हणतो आणि पानाचा जो टोक असतो त्याला काय बरं, लीफ अपेक्स म्हणतो. बरोबर ना. आणि देर आर सम टाइप्स ऑफ लीफ आल्सो, दॅट इज इंटायर लीफ, dented leaf and lobe leaf. These are the types of leaf. चलो हमारे टेक्स्ट में क्या लिखा है हम देखेंगे, यही कुछ लिखा होगा. बघूया आपण. लीव्ज ग्रो फ्रॉम दी नोड ऑन ए स्टेम आत्ताच मी सांगितलेलं आहे मित्रो. लीव्ज आर जनरली थीन असते, फ्लॅट असते, ग्रीन इन कलर असते, कारण की इट प्रिपेअर द फूड फॉर द प्लांट्स. आणि म्हणून काय बरं ग्रीन इन कलर असते, बिकॉज ऑफ द प्रोटोप्लाझम, क्लोरोफिल वी कॅन से. प्रोटोप्लाझम क्लोरोफिल असते, त्या क्लोरोफिलचा रंग काय बरं, ग्रीन असतो. द ब्रॉड स्प्रेड आउट पार्ट ऑफ लीफ इज कॉल्ड लीफ ब्लेड. काय बरं, याला काय म्हणाल आपण, लीफ ब्लेड. लीफ ब्लेड म्हणजे काय बरं, जो काय बरं पसरट भाग असतो. काय असतो, पसरट भाग असतो. इट इज स्प्रेड आउट पार्ट ऑफ लीफ इज कॉल्ड लीफ ब्लेड, और वी कॅन से लॅमिना. इट्स एज इज कॉल्ड लीफ मार्जिन. एज मीन्स काठ, पानाचा जो काठ असतो त्याला आपण काय म्हणू, लीफ मार्जिन म्हणू. याला काय म्हणू आपण, लीफ मार्जिन. अँड लीफ मार्जिन मे बी इंटायर, dented and or lobe. अब this is entire type. This is खाचेवाली dented आणि पाठ पडलेली काय बरं, लोब. बरोबर आहे. आणि आपला हा साधा लीव्स या ठिकाणी आपण बघितलेला आहे मित्रो. बघा, आणखी परत बघूया लीफबद्दल माहिती घेऊया आपण. परत लीफबद्दल या ठिकाणी आपल्याला माहिती दिलेली आहे, आपण कलेक्ट करूया ही माहिती. बघा, द टीप ऑफ लीफ इज कॉल्ड लीफ अपेक्स. पानाचा जो वरचा भाग असतो, सेंडा म्हणतो आपण ज्याला, सेंडा पानाचा, इट इज लीफ अपेक्स. इट इज कॉल्ड लीफ अपेक्स. इट मे बी टॅपरिंग, पॉइंटेड ऑर राऊंड. किती प्रकारचा राहू शकतो, इट मे बी टॅपरिंग, काय राहू शकतो, टॅपरिंग, पॉइंटेड ऑर राऊंड पण राहू शकतो. टॅपरिंग कमी कमी होत गेलेला, ज्वारमध्ये वगैरे, ज्वार शुगरकेनमध्ये पॉइंटेड होत गेलेला असतो.
तर पिपलमध्ये सुद्धा पॉइंटेड झालेला असतो. वडाच्या झाडामध्ये साधारणतः राऊंड असतो. आंब्याच्या झाडाचा पानसुद्धा पॉइंटेड झालेला असतो. लीव्ज ऑफ सम प्लांट्स हॅव ए स्टाक कॉल पेटिओल. काय याला काय बरं पेटिओल. पेटिओल म्हणजे व्हॉट इज माय पेटिओल. पेटिओल मीन्स डेट, पानाचा डेट. The leaves of some plants have stalk called petiole. Leaves of some plants do not have petiole. काहीला पेटिओल असते, काहीला पेटिओल नसते. The portion of the leaf attached to the stem is called leaf base. लीफ बेस म्हणजे काय बरं, ज्या ठिकाणी स्टेमला तो अटॅच राहतो, दॅट इज कॉल्ड लीफ बेस. लीफ बेस. Small leaf-like structure may be present near the leaf base. These are stipules. स्टिपूल आपल्याला प्रत्येक प्लांट्समध्ये दिसेल असं नाही आहे. तर काय बरं हे लीफ लाईक स्ट्रक्चरच दिसते, त्याला स्टिपूल म्हणतो. द लीव्ज ऑफ सम प्लांट्स आर सिंगल अनडिवायडेड ब्लेड अँड सिंगल मिडरीप, सच कॉल्ड सिम्पल लीव्ज. पहा आपल्याला या ठिकाणी दिलेलं आहे, आपलं बघायचं आहे. द लीव्ज ऑफ सम प्लांट्स हॅव सिंगल अनडिवायडेड लीफ ब्लेड अँड सिंगल मिडरीप. Such leaves are simple leaves. However, the leaf blade of leaves in some plant is divided into many small parts called leaflets. Such leaves are called compound leaves. Such leaves are called compound leaves. The simple leaf and compound leaf are two main types of leaves. कोणकोणते प्रकार आहे बरं, सिम्पल अँड कंपाऊंड. सिम्पल अँड कंपाऊंड लीफ हे दोन टाईप्स आहे. आता व्हॉट इज मीन बाय सिम्पल अँड व्हॉट इज मीन बाय कंपाऊंड वी विल सी दॅट. विद्यार्थी मित्र, आपल्याला बघायचं आहे ऑब्झर्व अँड डिस्कस. Observe a branch of plant like rose, neem, coriander, hibiscus. आपल्याला काय करायचं आहे, या प्लांटचं आपल्याकडे ऑब्झर्वेशन करायचं. रोज, नीम, कॉरिएंडर आणि हिबिस्कस. सगळे प्लांट आपल्याला भेटतीलच असं काही आवश्यकता नाही, परंतु जेवढं जमते तेवढं आपल्याला करायचं आहे. आणि काय ऑब्झर्वेशन करायचं आहे बरं, त्याच्यात बघायचं आहे. पहा काय ऑब्झर्वेशन करायचं बरं याच्यामध्ये. इन डिफरंट प्लांट द अरेंजमेंट ऑफ लीव्स ऑन द स्टेम इज डिफरंट. आपल्याला काय बघायचं आहे, लीव्सची अरेंजमेंट बघायची आहे. लीव्सची अरेंजमेंट बघायची आहे. इट मे बी ऑल्टरनेट. मग कोणकोणत्या प्रकारची अरेंजमेंट राहू शकते बरं, आपल्याला कोणकोणत्या प्रकारची अरेंजमेंट राहू शकते. अल्टरनेट, अपोजिट, व्हर्ल, स्पायरल अशा प्रकारची अरेंजमेंट राहू शकते. व्हॉट इज मीन बाय अल्टरनेट. तर या डायग्रामला आपण पाहतो आहे ही अल्टरनेट लीफ अरेंजमेंट आहे. या भागाला निघालेला आहे तो त्या भागाला निघालेला, थोडा लांब अंतरावर म्हणजे नोडवर, दुसऱ्या नोडवर, तिसऱ्या नोडवर हा इकडे निघालेला आहे, चौथ्या नोडवर हा इकडे निघाला आहे, पाचव्या नोडवर असं निघालेलं आहे. बरोबर आहे. दिस इज ए ऑल्टरनेट स्ट्रक्चर ऑफ द लीफ. कोणती आहे, ऑल्टरनेट स्ट्रक्चर आहे. दुसरी आपण पाहूया. या ठिकाणी आपण दुसरं जर विचार केला आपण ना, ह्या दुसऱ्या डायग्रामकडे पाहूया आपण. डेकुसेट ही प्रकारची रचना आहे. काय बरं, एक पान या साईडला तर दुसरा पान त्या साईडला अगदी 180च्या डिग्रीमध्ये निघालेला आहे. आणि वरच्या नोडवरून या साईडला आणि या साईडला या दोन पानाचे अँगल पाहिला तर हा 90 डिग्रीचा आहे. या दोन पानाचं अंतर अँगल पाहिला तर 90 डिग्रीचा आहे. परत हा पान ज्या भागाला निघालेला आहे तो त्याच भागाला हा पान निघालेला आहे. म्हणजे प्रत्येक पान असं कसा बरं 90 डिग्रीमध्ये घुमत जातो,
अरेंजमेंटला डेकुसेट अरेंजमेंट असे म्हणतात. हे अरेंजमेंट ऑफ द लीव्ज आपल्याला पाहायला मिळणार आहे. नंतर बघा अपोजिट. या अपोजिटमध्ये आपल्याला काय दिसते बरं नेमकं? यामध्ये आपल्याला काय दिसते? एक पान या भागाला, एक दुसरा पान या भागाला, तिसरा पान परत या भागाला, या भागाला, या भागाला, या भागाला, या भागाला, या भागाला. धिस अरेंजमेंट इज कॉल्ड अपोजिट अरेंजमेंट. तिसरी जी अरेंजमेंट आहे व्हील अरेंजमेंट. व्होल काय असते बरं? एकाच नोटपासून या ठिकाणी 3 पानं निघालेली आहे. आर मोर दॅन 3 पान निघतात. मोर दॅन 3 लीव्ज म्हणजे ॲटलिस्ट किती लीव्ज पाहिजे? 3 आर मोर दॅन 3 लीव्ज एकाच नोडपासून निघत असेल. हा नोड, याला आपण काय म्हणूया? आपण नोड. एकाच नोटपासून जर निघत असेल मोर दॅन 3 लीव्ज, 3 ऑर मोर दॅन 3 लीव्ज, देन दिस अरेंजमेंट ऑफ लीव्ज कॉल्ड व्होल. This arrangement is called whole arrangement, and these are the types of leaves on the basis of arrangement. बराबर है? This is the type of arrangement. According to shape, leaves are rounded, palmate, lanceolate and linear. म्हणजे on the basis of शेपवर परत लीव्ज कोणकोणत्या प्रकारचे आहे बरं? या प्रकारचे आहे. कोणत्या प्रकारचे आहे? या प्रकारचे आपल्याला लीव्ज दिसते आहे. कोणकोणत्या प्रकारचे? राऊंडेड, काही लीव्ज राऊंडेड दिसेल, पाल्मेट दिसेल, लॅन्सिओलेट दिसेल आणि काही लिनियर दिसेल. अशा प्रकारचे टाइप्स ऑफ लीव्ज अगेन वी हॅव सीन इन डिफरंट प्लांट. नंतर बघा आपण परत बघणार आहोत व्हेनेशनवरून व्हेन जे आपण पाहतो आहे त्यावरून पुन्हा पानाचे प्रकार पडलेले आहे. पाहूया. या ठिकाणी बघा तुम्हाला या प्रकारे हा जो जवारचा पान म्हणा, केळीचा पान म्हणूया आपण, केळीचा पान आहे, ज्वारचा पान आहे, आपल्याला अशा प्रकारचे व्हेनेशन आपल्याला दिसतात. तर काही पानामध्ये आपल्याला या प्रकारचे व्हेनेशन आपल्याला पाहायला मिळतात. या ठिकाणी जाडी आहे, क्रॉस आहे ना, यामध्ये पॅरलर व्हेनेशन आहे. बरोबर. तर आपण पाहणार आहोत की काय किती प्रकारचे व्हेनेशन आपण ते पाहणार आहोत. पहा. टेक ए पीपल लीफ अँड मेज लीफ अँड ऑब्झर्व देम केअरफुली. पीपल लीफ घेतलेला आहे तर आपल्याला पहिल्या टाईपची या प्रकारचे व्हेनेशन भेटेल. आणि आपण समजा काय मेज व्हेनेशन घेतलं आहे तर या प्रकारचे भेटेल आपल्याला. दी पीपल लीफ इज डिवायडेड इंटू 2 इक्वल पार्ट्स बाय सिंगल मिड व्हेन विच लाईज अमॉंग दी मिड लाईन ऑफ दी लीफ ब्लेड. पीपल लीव्ज कसं असते बरं? या प्रकारचं असते. सॉरी, पीपल लीव्ज असते तो या प्रकारचा असतो. बरोबर. ही काय असते बरं? या मिड रिपनं आपण फोल्ड केली पीपल लीव्जची तर 2 इक्वल पार्ट्स होते. बरं. मिड लाईन ऑफ द लीफ ब्लेड. सेकंडरी व्हेन्स अराइज फ्रॉम दी मिड व्हेन. ह्या सेकंडरी व्हेन्स. व्हॉट आर दीज? दीज आर दी सेकंडरी व्हेन्स. बरोबर आहे. arises from the midvein. They are branch and form a network of reticulum and they also again branch and this type of venation is formed. अशा प्रकारचे व्हेनेशन क्रिसक्रॉस व्हेनेशन आपल्याला फॉर्म दिसते आहे. ऑन द अदर हँड इन द लीव्ज ऑफ मेज, आपण मेजचा जर एक्झाम्पल घेतलं, मेज, all the veins are parallel running from the leaf base to the leaf apex. Thus the pipal leaf blade is called reticulate venation and the maize leaf blade has parallel venation.
म्हणजे बघा मित्र हो, ही जे आहे मेजचे उदाहरण आहे, याला पॅरलर व्हेनेशन म्हणूया आपण. आणि हे जे जे व्हेनेशन आहे, हे कोणतं व्हेनेशन म्हणू? रेटिक्युलेट व्हेनेशन. दिस इज द एक्झाम्पल ऑफ रेटिक्युलेट व्हेनेशन अँड दिस इज द एक्झाम्पल ऑफ parallel variation. Again, see here, we can see clearly, this is the example of parallel variation and this is the example of reticulate variation. This is the example of people tree and this is the example of maize leaf blade. समजले? अशा प्रकारचं हे व्हेनेशन आहे मित्र हो. हे व्हेनेशन आपण पाहिलं. नंतर पाहूया ए लिटिल फन. टेक ए फॉलन पीपल लीफ अँड सोक इन वॉटर फॉर 15 to 20 days. ड्राय इट अँड मेक ए ग्रीटिंग कार्ड ऑफ दी फेस लाईक लीफ यू गेट. लेस लाईक लीफ यू गेट. फन आहे ही. नंतर बघा आपल्याला चार्ट आहे, आपल्याला भरायला दिलेला आहे की मेजचे व्हेनेशन आपण पाहिलं. टाईप ऑफ लीफ, सिम्पल आहे, कंपाऊंड आहे, शेप ऑफ द लीफ ब्लेडचा शेप कसा आहे आपण पाहिलेला आहे. व्हेनेशन पॅरलर आहे का रेटिक्युलेट आहे ते बघायचं आहे. शेप ऑफ द लीफ, मार्जिन काय बरं, एक नुसतं आहे की ब्रेकमध्ये ते बघायचे आहे. शेप ऑफ लीफ अपेक्स राऊंड आहे की पॉइंटेड आहे बघायचं आहे. पेट्युअल आहे, डेट आहे पानाचा आहे की नाही ते बघायचं आहे. स्टिपुल आहे की नाही त्याला बघायचं आहे. आणि अरेंजमेंट ऑन दी स्टेम ही कशी आहे, ऑल्टरनेट आहे की वरल आहे की आणखी कुठली आहे हे आपल्याला बघायचं आहे. आणि ह्या सगळ्या याच्यामध्ये हा टेबल भरायचा आहे. आणखी 3-4 प्रत्येक प्रकारची झाडं आपल्याला लिहायची या ठिकाणी. तर मित्रो, हा होमवर्क करा तुम्ही. बिकॉज this information is developed in the class 11th. It is necessary for the NEET also. It is also important for the NEET exam. Okay beta? Then this is the end of our